बघा कशी चढते वर हळूहळू. तर हॅलो ना पब्लिक. आज खाली भावाकडे आलो होतो. तर त्याच्या इथे गेल्या गेल्या ना एक खारुताईचं पिल्लू ना अचानक माझ्या जवळ आलं आणि माझ्या अंगावर चढलं. मी काय त्याला पकडलं नाही, पण ते खाली उतरल्यावर मात्र असं वाटलं की त्याला हातात वगैरे घ्यावं. मग त्याला हातात घेण्यासाठी त्याला जसं हात लावायला गेलो तसं ते पळून गेलं. तेव्हा मला आठवलं की माझ्याकडे सुद्धा ना 2 खारुताईची पिल्लं होती. माझ्याकडे होती म्हणण्यापेक्षा ना माझी एक मैत्रीण होती श्वेता नावाची. तर ती ज्यावेळेस नर्सिंग करत होती ना तर त्यांच्या इथे त्या खारुताईची पिल्लं तिला भेटली होती. आणि ज्यावेळेस तिने घरी आणली तर तिच्याकडे एक बोका होता आणि त्या बोक्याने त्या पिल्लांना काही केलं असतं याच्यामुळे तिने माझ्याकडे सांभाळायला दिली ती. तर मी सांभाळत वगैरे होतो, त्यांना दूध वगैरे पाजत होतो. एक लळा लागतो. मला प्राणी खूप आवडतात वगैरे. मग मी त्यांना लहान मुलांसारखं सांभाळत होतो. ते खूप मस्ती वगैरे करत होते आणि ते मी बॉक्समध्ये ठेवले होते कारण ते लहानच तेवढे होते. हातावर वगैरे यायचे. त्यांना जास्त दात पण नव्हते आणि ते चावत वगैरे नव्हते त्यावेळेस. मग काय त्यांच्याबरोबर खेळायचं वगैरे असे छोटे छोटे हे करायचे. त्यांना काय जबरदस्ती मी पकडून नव्हतं ठेवलं. पण ते लहान असल्याकारणाने ना आपण त्यांना बाहेर पण सोडू शकत नव्हतो. कारण की त्यांना नेचरमध्ये ना जगायचं कसं हे त्यांचे आईवडीलच शिकवतात. पण इथं आईवडील नसल्याकारणाने ना त्यांना मी लगेच सोडू शकत नव्हतो. म्हणून त्यांची थोडी वाढ झाल्याच्या नंतर आपण त्यांना सोडूनच देणार होतो. पण तोपर्यंत ते आपल्याकडेच होते. ते खूप मस्ती करत होते. इकडं तिकडं हे करायचे. मेन म्हणजे घाण करायचे. त्यांना बॉक्सच्या बाहेर काढलं का ते आता तुम्ही याच्यात बघशाल बघा. आता हळूच तो माझ्या पायावर चढेल बघा. चढलं. आता पूर्ण याच्यामध्ये फिरणार वगैरे आणि नंतर बॉक्समध्ये ठेवायच्या अगोदर मग खाली ते सुसू वगैरे करून मग ते जाणार वगैरे. मग ते मलाच काढायला लागायचं. पण काय नाही, मजा असते. एक प्राणी पक्षी जवळ असले ना की छान वाटतं खूप. कारण की माणसांपेक्षा ना त्यांना जीव लावलेला कधीही चांगला. ते लावलेल्या जीवाची परतफेड करतात. बघा कशी नाजूक आणि मस्ती करतात. मी त्यांना खायला वगैरे शेंगदाणे वगैरे टाकायचो, वेगवेगळी कडधान्य वगैरे टाकायचो. पण ते काही दिवसांसाठीच होतं. कारण की जसे ते मोठे होणार होते ना त्याचबरोबर आपण त्यांना नैसर्गिक अधिवासामध्ये पुन्हा सोडून देणार होतो. कारण की त्यांची खरी जागा ही निसर्गामध्येच आहे आणि एक दिवस तो आला.